नमस्कार. बेसिकली माझा विषय आजच्या निकालाच्या अनुषंगाने चुनाव प्रबंधनाचं महत्त्व. चुनाव प्रबंधन हा तसा काही नवीन विषय नाही आहे, हा फार जुना विषय आहे. ह्या विषयातले पायोनियर्स आहेत प्रणय रॉय. पण मुळात ह्या विषयाला प्रोफेशनली इलेक्शनच्या माध्यमात आणण्याचं श्रेय जातं प्रशांत किशोर यांना. ज्यावेळेस 2014मध्ये इलेक्शन लागली त्याच्या अगोदर कन्सिस्टंटली 15 वर्ष काँग्रेस ही सत्तेत होती. BJP ही सत्तेपासून फार लांब होती, त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोरची मदत घेतली आणि माननीय प्रशांत किशोरजींनी त्यांच्याकडे असलेल्या स्किलनी सेफॉलॉजी किंवा इन थोडक्यात चुनाव प्रबंधन हे जे आहे हा विषयाची मांडणी केली. ती मांडणी केल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात, ते सगळे टप्पे मांडले आणि त्याचा परिपाक असं झाला की 2014मध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं. ज्यावेळेस मोदी सरकार आल्याच्यानंतर BJPला चुनाव प्रबंधनाचं महत्त्व कळलं. पण आपण सदैव दुसऱ्या एजन्सीवर निर्भर राहू शकत नाही, म्हणून त्यांनी स्वतःचीच टीम उभी केली आणि ज्यामार्फत त्यांनी 24/7 ते आजच्या तारखेमध्ये 24/7 इलेक्शन मोडमध्ये राहू शकतात. आता चुनाव प्रबंधन म्हणजे काय, तर चुनाव प्रबंधनचे कित्येक अंग आहेत. जसं एक अंग आहे मॅन टू मॅन मार्किंग. मॅन टू मॅन मार्किंग म्हणजे काय, तर तुमचा कार्यकर्ता हा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतो. मग आता ही कार्यकर्ते कुठून येणार, म्हणून मध्यंतरी BJPने एक कॅम्पेन सुरू केलं होतं, मिस कॉल द्या आणि सदस्य बना. खरंच मिस कॉल देऊन सदस्य बनता येत होतं का, नाही. पण त्याच्या मागची स्ट्रॅटेजी काय होती, तर ज्यांनी मिस कॉल दिले ते सगळेचे सगळेचा एक डाटा बँक त्यांच्याकडे क्रिएट झाला. असा थोडा नव्हे तर जवळपास 10 ते 11 करोड मतदारांचा डाटा बँक त्यांच्याकडे गोळा झाला, जे त्यांच्या अनुषंगाने सदस्य झाले. आता हा 10 ते 11 करोडचा डाटा जो आहे हा डाटा त्यांना चुनाव प्रबंधनासाठी वापरता येतो. आज झालं काय की ज्यावेळेस ही चुनाव प्रबंधन होतं, ज्यावेळेस इलेक्शन लागतात त्यावेळेस जवळपास साधारणतः आपल्याकडे 80 करोड मतदार आहेत. 80 करोड मतदारापैकी साधारणतः किती करोड मतदार मत देतात, साधारणतः 60% पकडूया, म्हणजे एक 50 करोडपर्यंत मतं देतात. आज तुमच्याकडे 10 करोडचा डाटा आहे, म्हणजे 10 करोड तुमच्याकडे व्हॉलेंटियर्स आहेत. म्हणजे 50 करोड मतदारांसाठी 10 करोड कार्यकर्ते, म्हणजे एका कार्यकर्त्याच्या मागे किती, तर 5. त्या 10 करोड जरी ॲक्टिव्ह नाही झाले, त्यातले 5 करोड जरी ॲक्टिव्ह झाले तरी एका कार्यकर्त्याच्या मागे साधारणतः 10 मतदार येतात. आणि 10 मतदार फार कमी झालं. त्याहीपेक्षा जर का आपण पुढे तर एक कार्यकर्त्याच्या मागे 100 मतदार जरी दिलेत तरी चुनाव प्रक्रियेच्या दरम्यान साधारणतः 20 दिवसामध्ये एक कार्यकर्ता ते 100 मतदारांपर्यंत किंवा थोडक्यात सांगायचं तर एक 25 घरापर्यंत तो 3 ते 4दा जाऊ शकतो. जर का तुम्ही एखाद्याच्या घरी 3 ते 4दा गेलात तर त्याच्याशी तुमचे आपुलकीचे नाते निर्माण होते आणि आपुलकीचं नातं जर का निर्माण झालं तर त्याच्यावर तुमचा थोडा तरी हक्क निर्माण होतो, जेणेकरून ज्या दिवशी इलेक्शन असतं किंवा चुनाव असतो त्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीला हक्काने बाहेर काढू शकता आणि त्याला तुम्ही तुमच्या पक्षाला मतं देण्यासाठी बाध्य करू शकता. आता बाध्य करण्याची वेगवेगळी पद्धती आहे. आता कुठली पद्धती तुम्ही वापरता हे तुमच्यावर सर्वच डिपेंड आहे. आता ह्या वेळेसच्या इलेक्शनमध्ये 20 तारखेला ज्यावेळेस इलेक्शन झालं, साधारण 3 वाजेपर्यंतचा मतदानाचा टक्का होता 36. त्याच्यानंतर 3च्या नंतर ज्यावेळेस 6 वाजेपर्यंत मतदान संपता तो टक्का गेला 66%पर्यंत. मग हा 3 तासामध्ये 30% टक्का कसा वाढला, तर हे याचं परिपाक आहे की कारण तुमचा कार्यकर्ता प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचला होता. 3 वाजता तुमच्या लक्षात आलं की कुठल्या मतदारांनी मतं दिलीत. त्याही अगोदर तुम्ही आयडेंटिफाय करून ठेवले की कुठली मतं तुमची आहेत, कुठली तुमची नाही आहेत आणि कुठली मतं फ्लोटिंग आहेत. जी तुमची मतं आहेत ती हक्काने तुमची मतं आहेत, जी तुमची नाही आहेत ती नाहीच आहे. पण जी फ्लोटिंग मतं आहेत किंवा तुमची हक्काच्या मतापैकी ज्या मतदारांनी तुम्हाला अजूनही मत टाकलं नाही, अशा लोकांपर्यंत तुमचे कार्यकर्ते पोहोचले.
कार्यकर्ते जाऊन त्यांनी त्या मतदारांना घराच्या बाहेर काढून पोलिंग बूथपर्यंत आणून त्यांच्याकडे मतदान करून घेतलं. आणि ते मतदान करत असताना ऑब्व्हियसली जेवढं मतदान तुम्ही करून घेतलं त्यातलं 30% जरी विरोधकांना गेलं असेल तरी 70% मतदान तुमच्या बाजूनी झालं. मग साधारणतः 40% मतदान जे आहे त्या पिरियडमधलं ते तुमच्या बाजूनी झालं. आणि त्याच्यामुळे आजच्या तारखेमध्ये विरोधकांचा पूर्णतः सुपडा साफ झाला. हे एक अंग झालं मॅन टू मॅन मार्किंग. दुसरं अंग आहे त्याचं कॅम्पेन डिझायनिंग. इलेक्शन मुळात हा टोटली सायकॉलॉजिकल गेम आहे. सायकॉलॉजिकल गेम अशातनं की तुम्ही मतदारांना भावणारे मुद्दे त्यांच्या डोक्यापर्यंत कसे पोहोचवू शकता. मग तो कुठलाही धर्माचा मुद्दा असू द्या, बेरोजगारीचा मुद्दा असू द्या. आता ह्या वेळेस एवढे मुद्दे होते पण यातला एकही मुद्दा विरोधक मतदारांपर्यंत पोहोचवू शकलेले नाहीत. कारण त्यांना विरोधकांना मतदाराच्या मानसिकतेचा अंदाजच आला नाही की कुठल्या मुद्द्यावर मतदार मतदान करू शकतील. जसं सरकारने लाडकी बहीण योजना आणली, काही लोकांनी त्याच्यावरही टीका टिप्पणी केली. पण विरोधकांकडे फीडबॅक रिव्ह्यू सिस्टम अशी कुठली सिस्टमच नव्हती. त्यामुळे लाडकी बहीणला मिळणारा प्रतिसाद कुठल्या भागामध्ये किती मिळतो आहे हे त्यांना लक्षातच आलं नाही. आणि ते लक्षात न आल्यामुळे आज त्याला काउंटर करायचं कसं, किंवा त्यांचे कार्यकर्ते, विरोधकांचे कार्यकर्ते असे ट्रेंड नव्हते की अशा योजना आल्याच्या नंतर त्याच्या अगेन्स्टमध्ये नॅरेटिव्ह कसं सेट करायचं ते ना नेत्यांना कळलं ना कार्यकर्त्यांना. आणि त्यामुळे ह्या अशा ज्या योजना आल्या किंवा तीर्थयात्रा योजना किंवा प्रत्येक जातीची महामंडळं अशा कुठल्याही योजनांना विरोधक काउंटर करू शकलेले नाही. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कॅम्पेन डिझायनिंग करतो, कॅम्पेन डिझायनिंग करत असताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह असतात. आजच्या घडीला डिजिटल प्लॅटफॉर्म हा सर्वत्र उपलब्ध असणारा प्लॅटफॉर्म आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून जातो. व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक ह्या सगळ्या माध्यमातून लोक आज एकमेकाशी जोडलेले असतात. मग ह्या माध्यमाचा यशस्वीपणे वापर कसा करायचा हे विरोधकांना कळलं नाही. त्यांच्या हिशोबाने सोशल मीडिया, पण सोशल मीडिया म्हणजे काय किंवा सोशल मीडियाला कुठलं कंटेंट द्यावं, हे कंटेंट केव्हा होतं ज्यावेळेस तुम्हाला ती मुद्दे कळले असतील तर तुम्ही त्याच्या अनुषंगाने कंटेंट तयार कराल. पण जर का तुमचं कंटेंट भावणारं नसेलच तर मग कसं. आता ह्या चुनाव प्रक्रियेदरम्यान मी खूपशा ॲडव्हर्टाईज बघितल्या, पण त्यातली जी भावणारी मला ॲड होती ती होती शिवसेना सिद्धे गटाची, लाडक्या भावाची. ती एकदम मनाला भिडणारी ॲड होती. बाकीच्यांनी पण ॲड केल्यात, नाही अशातला भाग नाही, पण त्यांची जी लाडकी बहीणशी संबंधित जी ॲड होती ती डायरेक्टली मनाला भिडणारी होती. आणि त्याला काउंटर करण्याची कोत कुठल्याही विरोधकामध्ये नव्हती. त्यामुळे अशा जे ॲड असतात ह्या डायरेक्टली मनाला भिडतात आणि मतदारांचं मतपरिवर्तन करू शकतात. त्याही नंतर तुमच्याकडे कॅम्पेन डिझाईन करताना तुम्ही त्या मतदारांपर्यंत एक उमेदवार कधीही 100% मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. मग तो तिथे कसा पोचणार, तर ते पोचण्याची प्रभावी साधनं असतात इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया, त्याच्यातला कंटेंट किंवा हे सोशल मीडिया. पण खरंच उमेदवार हा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचला का, तर विरोधकाच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर याचं उत्तर पूर्णत्वात नाही आहे. आता तिसऱ्या भागाकडे येतो आहे. तिसरा भाग असतो हा तुमच्या कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगचा. आज सगळे विरोधकाचे पक्ष सांगतात की आम्ही आमच्याकडे कॅडर आहे. कॅडर आहे म्हणजे काय, नुसतेच लोकांच्या हातात जर का बंदुका दिल्यात आणि त्यांना सांगितलं तुम्ही सीमेवर जा आणि लढा, ते लढतील का, तर याचं उत्तर नाही आहे. का, कारण त्यांना बंदूक लोड कशी करायची हेच कळत नाही. मग जर का तेच कळत नसेल तर मग ते काय करणार. म्हणून तुमचे कार्यकर्ते हे पोलिंग एजंट म्हणून किंवा काउंटिंग एजंट म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून ज्यावेळेस मतदारांपर्यंत जातात त्यावेळेस त्यांना ते ट्रेनिंग आवश्यक असतं, जेणेकरून ते पोलिंग एजंटच्या दिवशी त्यांना काय करायचं, कसं करायचं, मॉक पोल काय असतं, इलेक्शन झाल्याच्या नंतर काय करायचं असतं, फायनलायझेशन काय, काउंटिंग डेच्या दिवशी कशा प्रकारे EVM ओपन होतं, त्याची काउंटिंग कशी होते, पोस्टल बॅलेटमध्ये फॉर्म कोणकोणते असतात, कशा प्रकारे त्याचं व्हॅलिडेशन बघायचं, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत त्यांना ट्रेनिंग देऊन तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तुमचे विरोधक जे आहे, इन शॉर्ट BJP ही तुम्हाला सुपरशिएट करत राहील.
त्यामुळे यातनं एकच बोध घ्यायचा की जर का असे रिझल्ट भविष्यामध्ये नको असेल तर तुम्हाला चुनाव प्रबंधना हा विषय प्रकर्षाने हाताळावा लागेल, तरच तुम्ही BJPला काउंटर करू शकाल. अदरवाईज पुढचे 5 नाही पुढचे 10 ते 15 वर्ष तुम्ही BJPला काउंटर करू शकत नाही. धन्यवाद.